नमस्कार. सप्तपदी विवाह प्रेझेंट्स गपशप विथ यू मध्ये मी डॉक्टर स्नेहल सुखटणकर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. अवकाशातील ग्रह आणि तारे आपल्या मानवी शरीरावर आणि मनावर खूप खोलवर परिणाम करत असतात. त्याचबरोबर कार्मिक पातळीवरही आपल्या जीवनाची रूपरेखा ठरत असते आणि या सगळ्यांचे पडसाद हे आपल्या कुंडलीवर उमटत असतात. जेव्हा प्रश्न येतो कुंडली मिलनाचा, लग्नाच्या दृष्टीने वधूवरांच्या कुंडली मिलनाचा, आजकालचे पालक खूप गोंधळलेले दिसत आहेत आणि त्यांचे हे सगळे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आज आपल्यामध्ये असणार आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष तज्ञ श्री गणेश शुक्ल गुरुजी. शुक्ल गुरुजी हे कारवार येथील, त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हे सदाशिवगड येथील कैलासवासी अरविंद किंकर यांच्याकडे झाले आणि पुढील शिक्षण पुणे येथील शिवसंकल्प आध्यात्मिक प्रतिष्ठान ज्योतिषी केंद्र इकडे झाले. त्यांचे ज्योतिषी कार्यालय बेळगाव, कारवार तथा पणजी, गोवा इकडे आहे. गुरुजींनी ज्योतिष शास्त्राबरोबरच वैदिक ज्योतिषशास्त्र, रत्नविशारद, वास्तुविशारद, हस्तशास्त्र, कवडीशास्त्र, अंकशास्त्र, त्याचप्रमाणे कृष्णमूर्ती ज्योतिषशास्त्र या शास्त्रांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. आज गुरुजी आपल्याला जनसामान्यातील कुंडलीबद्दलचे समज, गैरसमज आपले दूर करण्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. चला तर मग त्यांच्याशी आज आपण संवाद साधूया. नमस्कार गुरुजी. सप्तपदी विवाहामध्ये आपले स्वागत. धन्यवाद. आपण विषयाला सुरुवात करूया. कुंडली म्हणजे काय? कुंडली म्हणजे ज्यावेळी एखादं बाळ जन्माला येतं त्यावेळी आकाशामध्ये जे ग्रहतारे असतात, म्हणजे गोचरीप्रमाणे जे ग्रहतारे असतात, तशाच्या तशा एका आखाड्यामध्ये लिहून काढणे. म्हणजे बाबा उदित लग्नाप्रमाणे कुठला ग्रह कुठे आहे आणि हे त्या ग्रहांची सगळी स्थिती एका वेळी ती लिहून घेतल्यानंतर ती त्या जन्माला आलेल्या वेळेनुसार त्या बाळाची जन्म कुंडली अशी तयार होते. त्या कुंडलीनंतर पुढे त्याच्या आयुष्यात, भावी आयुष्यामध्ये त्याच्या शिक्षणाबद्दल, आरोग्याबद्दल, लग्नाकार्याबद्दल ज्या काही गोष्टी सांगायच्या असतात किंवा होतात, घडतात, त्या कुंडलीवरच ठरल्या जातात. त्यामुळे त्याला जन्म कुंडली असे म्हणतात. कुंडली शास्त्र कसं काम करतं? म्हणजे पॉसिबिलिटीज सांगतं की निश्चित ठोक पडताळे असतात? आता ह्याच्यावरती किती लोकांना किती विश्वास आहे त्यानुसार या सगळ्या गोष्टी घडतात. पॉसिबिलिटी जी आहे ती व्यवस्थित आहेच, म्हणजे आपल्या पूर्वजांनी, आपल्या शास्त्रकारांनी, ऋषीमुनींनी जे काही केलेलं आहे, जे शास्त्र आहे ते योग्यच आहे. काळानुसार ते बदलत गेलं. लोकांनी आपल्या आवडीनुसार, सवडीनुसार त्याच्यामध्ये थोडीशी गफलत केली आणि ते वेगवेगळ्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचत गेले. पण मूळ शास्त्र असं आहे की जर तुमची जन्मवेळ आणि जन्मकुंडली जी आहे ती व्यवस्थित असेल, एखाद्या व्यक्तीने जर खरंच ज्योतिषशास्त्राचा अभ्यास व्यवस्थितरित्या केलेला असेल तर त्याच्या आयुष्यातील, त्या जातकाच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी तंतोतंत ठरतात. असे अजूनही आतापर्यंत खूप ज्योतिषी आपल्याला आढळतील आणि आहेत आणि ह्या गोष्टी घडतात. इतकी त्याच्यावरती सत्यता आहे असं माझं पूर्ण मत. आता जेव्हा प्रश्न येतो लग्नासाठी कुंडली मिलनाचे 8 गुण पाहिले जातात, तर ते 8 गुण काय दर्शवितात? आता 8 गुण हे असे आहेत, जन्मकुंडली जेव्हा आपण प्रथम मांडतो, तयार करतो, त्याच्यामध्ये तो राक्षस गणाचा आहे किंवा त्याची नाडी कोणती आहे, योनी कोणती आहे, वर्ण कुठला आहे, हे सगळं बघितलं जातं. जलचर आहे, भूचर आहे, वैश्य बघितलं जातं. तर हीच 8 गुण पुन्हा जेव्हा पार्टनरसाठी बघतात, म्हणजे ज्याच्याबरोबर त्याला आपलं आयुष्य घालवायचं आहे, आयुष्य पुढे जायचं आहे, तर ती व्यक्ती त्याच्या तितक्या तंतोतंत जुळणारी आहेत का, स्वभाव जुळणारे आहेत का. उदाहरणार्थ एखाद्या मुलाची पत्रिका जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये राक्षस गण असतं, तर सेम राक्षस गणाची किंवा देवगणाची जर मुलगी असेल तर ते गुण मिळतात. मग नाडी बघितली जाते, आद्य, मध्य, अंत. ह्या नाडीनुसार सुद्धा वैद्यकीय शास्त्राप्रमाणे सुद्धा संतती होण्यासाठी काही अडचणी येतात. म्हणजे कफवाताचे असतील, तुमच्या पित्त किंवा वात समदोषाचे असतील तर संततीसाठी प्रॉब्लेम होईल. त्याप्रमाणे त्या नाडीचा दोष सांगितलाय. पुन्हा त्या प्रत्येक राशीचे जे राशी स्वामी आहे ते तारागुण बघितले जातात. ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्रित 8 गुण येत असतील व्यवस्थित किंवा 8 गुणापैकी जी गुण मिळत असतील त्याप्रमाणे त्याची पत्रिका पटते आणि ते असं ग्राह्य धरलं जातं पूर्वजांपासून आहे की हे 8 गुण ते मिळावेत आणि त्याप्रमाणे त्यांचं लग्न कार्य जुळतं किंवा त्यांच्या दोघांचे स्वभाव जुळतात असं शास्त्र आहे 8 गुणांबद्दल. ओके. सो कुंडली मिलनामध्ये एक्झॅक्टली काय पाहिलं जातं? आता कुंडली मिलनामध्ये मेन म्हणजे जी 8 गुण आहेत ती 8 गुण बघितली जातात. त्याप्रमाणे दुसरं असं आहे की त्याचा लग्नेश कोण आहे. आता काय होतं सर्वसामान्यामध्ये
लोकांचं असं झालं की नक्षत्र आणि राशी बघितली की कुंडली जुळली, 18 गुण आली आणि कमीत कमीत 18 गुण तरी जुळायला पाहिजे, कारण मूळ गुण ते 36 सांगितले, तर त्याच्यातले अर्धे तरी गुण जुळावे त्यांच्या आयुष्यात हे होण्यासाठी. तर काय करतात लोक, तर नक्षत्र आणि राशी हे बघितलं की झालं अमुक अमुक गुण, पण मूळतः तसं पत्रिका बघितली जात नाही. पत्रिका बघण्याचा मूळ उद्देश असा आहे की ज्या पार्टनरच्या म्हणजे ह्या पार्टनर म्हणजे एक्स म्हणजे आपण जर मुलाच्या पत्रिकेमध्ये त्याला जी सुख नसतील किंवा त्याचा अभाव असेल, तर मुलीच्या पत्रिकेतून ते त्याला मिळलं जातं. म्हणजे दोघं कसं आहे, दोघांच्या पत्रिकेमध्ये एकाला जे सुख नाही तर दुसऱ्यालाच असेल, तर दोघांचं ते सुख मिळून त्यांचं आयुष्य पुढे सुखरूपाने जातं असं शास्त्र सांगितलंय. पत्रिका बघताना मूलतः त्यांची लग्न कुंडली जी असते, लग्नेश कोण आहे, त्याच्यानंतर पंचमेश कोण आहे, तो पंचम कुठल्या स्थानात आहे हे का बघावं लागतं आधीच. तर पंचमेश हा संतती देणारा ग्रह आहे. समजा तो ह्याच्या मुलाच्या पत्रिकेत तो वयात असेल आणि मुलीच्या पत्रिकेतही वयात असेल, म्हणजे लेस स्थानामध्ये असेल, तर पुढे संतती होण्यामध्ये खूप त्रास होणार. पण समजा एखाद्याचा व्यय स्थानामध्ये आणि एखादा शुभ स्थानामध्ये, म्हणजे ह्याला संतती होणार नक्की. त्याप्रमाणे सप्तमेश म्हणजे पार्टनरचं स्थान असलेला जो ग्रह आहे तो कुठल्या स्थानात आहे, त्याची इच्छा काय आहे, त्याची इच्छा कशी असेल, पार्टनर बद्दलचे विचार काय असेल, ह्या खूप गोष्टी जुळून बघितल्या जातात. मग ह्या एखाद्याला जर पत्रिका बघायची असेल तर त्यांनी योग्य त्या ज्योतिषाकडे जावं. नुसतं फक्त नक्षत्रावर बघणाऱ्या ज्योतिषांकडे त्यांनी जाऊ नये. डायव्हर्स होण्याचे कारण जास्त हेच आढळून आले की नंतर बघितलं त्याची पत्रिकाच पटत नाही. आणि ह्याच्यावरती आम्ही अभ्यास केला. खूप लोक डायव्हर्सिस केस म्हणजे सोडचिठ्ठी ज्यांची झाली आहे तर का झाली असेल, तर असं आम्ही तर खूप आमची जी टीम आहे आम्ही अभ्यास केला, बाबा ह्याच्यात काय नक्की झालं. बाबा मी तर पत्रिका नीट बघितली होती, गुण सगळे जुळत होते, मग काय झालं, तर बाबा नाही, पत्रिका बघताना ह्या चुका झाल्या होत्या. तर कुठेतरी ज्योतिषांनी आपला अभ्यास वाढवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जी लोक आहेत ज्या त्या ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात त्यांनी योग्यता ज्योतिषाकडे, योग्यता ज्योतिषा म्हणजे कसं, त्याचा अभ्यास कुठे झाला याच्याबद्दल सुद्धा त्यांनी शहानिशा करावी. त्या योग्यता ज्योतिषाचं भले एक फीस थोडी जास्त असेल तर ती त्यांनी द्यावी, कारण प्रत्येक जण आपल्या अभ्यासासाठी काही ना काहीतरी खर्च करतो, प्रत्येकाचं पोट आहे, त्याप्रमाणे त्याची फीस असते. म्हणजे भरमसाठ फीस असते असं नाही, लुटारूपणा याच्यात असू नये. तर त्या व्यक्तीने जे वधूवराचे इच्छुक आहेत, विवाह इच्छुक आहेत, त्यांच्या आई वडिलांनी योग्य ज्योतिषाकडे ती पत्रिका दाखवून त्याचं मार्गदर्शन घ्यावं आणि कुंडलीचे मिलनातले जे काही दोष आहेत ते कमी कसे होतील आणि त्यांचं आयुष्य कसं जाईल याच्यासाठी ज्योतिषशास्त्राचा हा पाया खूप उत्तम आहे. तर त्याचा सगळ्यांनीच लाभ घ्यावा. पण विचार करताना जेव्हा आपला मुलगी किंवा मुलगा उपवर आहेत, लग्नासाठी आहेत, तर त्या फर्स्ट गोष्टीसाठी त्यांनी त्या गोष्टीला प्राधान्य द्यावे की कुंडली मॅच मेकिंग. नुसतं राशी नक्षत्रावरती तुम्ही जाऊ नका, फक्त वेळ दिली आणि तर कुंडली मॅच मेकिंग करून जर त्यांनी बघितलं तर त्याचा निश्चितच त्यांना फायदा होईल. म्हणजे फक्त गुणमिलन बघण्यानुसार दोष वगैरे काही आहेत तर हे पण कळत नाही त्याच्यावर. फक्त नक्षत्रावर कुंडली जुळते का, म्हणजे नक्षत्र जुळते इतकंच कळतं, कुंडली जुळते काय कळत नाही. आता विवाह योग जो म्हणतात तो काय एक्झॅक्टली असतो, म्हणजे ह्या वयात तुमचा विवाह योग आहे अमुक ह्या वयात तो काय? आता कसं आहे, विवाह योग म्हणजे पत्रिकेमध्ये इथल्या भाषेमध्ये म्हणजे प्रत्येक गावठी भाषेमध्ये त्याला बासिंग योग आहे का वगैरे असं म्हणतात. तर मूळ तसं नसताना गुरु हा कुठल्या स्थानात आहे मूळ कुंडलीप्रमाणे, त्याच्या राशीप्रमाणे, तर द्वितीयात, पंचमात, सप्तमात, नवमात आणि द्वादश स्थानामध्ये ज्यावेळी त्या एखाद्या जातकाचा गुरु असेल त्याची पूर्ण शुभ दृष्टी पंचम आणि सप्तम स्थानावरती राहते. म्हणजे गुरु हा शुभ ग्रह आहे आणि सगळ्या शुभकारक गोष्टी घडण्यासाठी तो कारकत्व आहे त्याचं गुरुचं. मग संतती असून दे, लग्न कार्य असून दे, तर तो त्या गोचरीप्रमाणे व्ययस्थानामध्ये असेल, चुकीच्या स्थानात असेल तर त्याला त्याचं बेनिफिट मिळत नाही किंवा त्याला त्याचा फायदा होत नाही. म्हणून घेऊन त्यावेळी जर तो गुरु बघितला जातो त्यालाच ते गुरु बघण्यालाच योग म्हणजे विवाह योग आहे का असं बघणं. आता कसं असतं, तो लहान वयात सुद्धा तो शुभ स्थानात होऊ शकतो, पण त्यावेळी काय त्याचं लग्न आपण करणार नाही. पण तो जेव्हा स्वतःहून तयार झालाय लग्नासाठी त्यावेळी त्याची परिस्थिती बघून बाबा ह्या वर्षी गुरु तुझा व्यवस्थित नाहीये किंवा व्ययस्थानामध्ये आहे, तो शुभ स्थानात लग्न कर, ह्या बघण्याच्या विधीलाच विवाह योग आहे का असं म्हटलं जातं. गुरुची दृष्टीला महत्व आहे जातकाच्या. आणि कुंडलीतील कुठल्या दोषांमुळे विवाहात अडथळे येऊ शकतात? हा चांगला प्रश्न आहे तुमचा. दोष त्या कुंडलीतील विवाहासाठी असणारे दोष निराळे आहेत, संततीसाठी असणारे दोष निराळे आहेत. आता विवाहासाठी असणारे दोष म्हणजे काय, शक्यतो प्रामुख्याने बघण्यात आला ना तर जिथे तिथे मंगळाला हे केलेलं आहे, टार्गेट केलेलं आहे, मंगळाला टार्गेट करून ठेवलेलं आहे. आणि मंगळ आहे म्हटलं की लोक भितात. आधीच लोकांच्या मनात अशा
भापड कथा की अरे त्याला त्या मुलीला मंगळ आहे, तू लग्न करू नको, लग्न केल्यावर असं होतं तसं होतं गोष्ट खरी आहे. पण त्याला दुसऱ्याही बाजू आहेत ना, त्याच बाजू समजून न घेता या मंगळाला लोकांनी टार्गेट करून ठेवलं आणि त्यामुळे मंगळ आहे म्हटलं की दोष निर्माण झाला. मग तो दोष जातो म्हणजे कसं आहे, त्या एकाच्याच पत्रिकेवरनं तसं सांगता येत नाही, पार्टनरची पत्रिका बघून तो जातोय की नाही असं सांगता येतं. दुसरी गोष्ट, जर त्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणीत पितृदोषालाही खूप प्राधान्य, त्याच्यामध्ये कालसर्पयोगाचंही नाव घेतलं जातं. पण ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला मान्यता नाहीये, कालसर्प दोष मानत नाही थोडे, पण आहे. सेम राहू आणि केतूच्या अंडर जितके ह्या ग्रह येतात त्यांचा दुष्प्रभाव होतो त्या व्यक्तीवरती, आणि त्याप्रमाणे तोही एक दोष पितृदोष आहे. कारण कसं आहे बघा, पित्रांचं ऋण जे आहे, म्हणजे आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे पितृ ऋण सांगितलं आहे, देव ऋण सांगितलेलं आहे, परत समाजाचं ऋण सांगितलं. त्याचप्रमाणे पितृचं दोष म्हणजे पित्रांबद्दल तुमच्या काय विधिवत घरातल्या श्राद्ध म्हणा, ह्या म्हणा, जे पित्रांची पूर्ण कृपादृष्टी नसेल तर त्या घराचा वंशाचा उद्धार होत नाही. तर त्या ठिकाणी पत्रिकेत बघितलं निश्चितच त्यांच्या पित्रादी दोष असे दिसून येतात. मुख्य प्रामुख्याने बघितलं तर परत विषपुत्र आणि विषकन्या हा एक ज्योतिषी आहेत पोळ म्हणून, त्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला आणि तो त्याच्यानंतर जास्त प्रचलित झाला. तर नक्षत्रालाही महत्व आहे, जसं अश्लेषा नक्षत्र आहे, शततारका नक्षत्र आहे, तर ही नक्षत्र कृत्तिका नक्षत्र आहेत, ही विष नक्षत्र मांडली गेली. मग तो ते तितकंच नक्षत्र बघत नाहीत, मग त्याच्यावरती त्याचा वार कुठला होता, तिथी कुठली आहे, ते सगळं बघून ते नक्षत्र ठरलं जातं. तर तेही जर असेल मग काय होतं माहितीये, हे नक्षत्रवर्ण जेव्हा आपण पत्रिका बघतो ना त्यावेळी हे दोष कळून येत नाही. त्याच्यासाठी पूर्ण कुंडलीचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. तर हे सगळे खूप प्रकारचे दोष मग नंतर तयार झाले. तुम्हाला प्रामुख्याने दोष मंगळालाच ठेवलेला आहे, आणि तो मंगळ जर तिथे असेल आणि पार्टनरच्या स्थानमध्ये नसेल तर त्याच्या विवाह जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात, खटाटोप होत राहतात, भांडणं होत राहतात, आणि मग शेवटी सोडचिट्टी. मग घरची लोक घाबरतात, पुन्हा त्याचं लग्न होईल की नाही होईल, मग अडचणी. याच्यासाठी त्याला जास्त प्रामुख्याने दोष मानलाय. पण असे बघायला गेलं तर प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये वेगवेगळे दोष निर्माण होतात विवाहासाठी. जसं आपण आता मंगळ दोषाबद्दल आपण सांगितलं गुरुजी, तर मंगळाची पत्रिकेला मंगळाची पत्रिकाच लग्नासाठी लागते असं म्हणतात, तर हे कितपत खरं आहे? छान प्रश्न आहे हा एक. कारण मंगळाबद्दल जी लोकांच्या मनात भीती आहे, मंगळ हा कामुग्रह असं सांगितलेलं आहे आणि परत शक्तिशाली ग्रह आहे. जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये 12व्या स्थानात, प्रथम स्थानात, चतुर्थ स्थानात, सप्तम स्थानात आणि अष्टम स्थानात जर मंगळ असेल, कुठेही तो जर मंगळ असेल तर त्याची पूर्ण दृष्टी पुन्हा सप्तम स्थानावर येऊन पडते, आणि सप्तम स्थानाने हे पार्टनरचं स्थान म्हटलेलं आहे. आता पार्टनरचं स्थान म्हटल्यानंतर कसं आहे, पार्टनरकडे आपण क्रूरतेने वागून आपल्याला जे सुख पाहिजे आहे पार्टनरकडनं ते कधीच मिळू शकत नाही. तर हे मंगळ हा त्या ठिकाणी आला कारण तिथे त्या गोष्टीची क्रूरता वाढवतो. म्हणजे आदाशी खाणं म्हणतात की नाही, एखादा जेवलाच नाही कधीतरी आणि तो जर 4 लोकांपासून जेवायला लागला तर कसा जेवेल तो, म्हणजे त्याची त्या वेळेची पोझिशन काय असेल, त्या प्रकारे सेम त्याचं पार्टनरशिप वागणं असं तयार होतं. आणि सेम त्याच प्रकारची जर तिथली अपोजिट पार्टी असेल आणि त्याला त्या गोष्टी सगळे जर आवडत असेल तर इथे मंगळाचा दोष लागत नाही असा आहे. तर तो परत काय सांगितलंय, कामुग्रह सांगितलंय, उतावळा ग्रह सांगितलं, शक्तिशाली ग्रह सांगितलं. म्हणजे त्या ज्या गोष्टी आहे तो मिळवण्यासाठी ऍक्च्युली मंगळ प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये स्ट्रॉंगच हवा. कारण जे आपल्या ह्याच्याप्रमाणे पोलीस म्हणा, लष्कर म्हणा, यांचा सगळ्यांचा मंगळ स्ट्रॉंगच असतो आणि तो मंगळ एक सेनापती सांगितलेला आहे. तर तो स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. पण कुठे त्याच बाकीच्या बाबतीत, पार्टनरच्या बाबतीत जर तो कठोरपणे वागायला लागला तर निश्चितच समोरचा पार्टनर त्याला ते प्रतिसाद देणार नाही त्याच्या दोघांमध्ये. मग भांडण होणार, चिडचिड होणार आणि त्यांचं वैवाहिक जीवन अस्ताव्यस्त होणार. तर त्यामुळे शक्यतो विवाहासाठी फक्त बघताना सप्तमामध्ये मंगळाचा काही इफेक्ट पडू नये किंवा मंगळ दोष असू नये असं सांगितलेलं आहे. आता मंगळाच्या दोषाच्या पत्रिकेला मंगळाचीच पत्रिका हवी का असं बघायला गेलं तर एकंदरीत हाच असं उत्तर आहे. मग पुढे काय होत गेलं की त्याच्यावर पर्यायी व्यवस्था खूप निघाल्या. तो मंगळाचा दोष जात नाही ऍक्च्युली. मग लोक काय करतात, तिथे शुभ म्हणजे गुरुची, रवीची दृष्टी आहे किंवा त्या स्थानामध्ये रवी किंवा गुरु आहे, तर त्या मंगळाचं जे क्रूरता आहे ते ह्या शासक ग्रहामुळे कमी होतं, म्हणजे सॉफ्ट होतो. मग ह्याला लोकांनी सौम्य मंगळ असं नाव दिलं. मंगळ आहेच, फक्त दृष्टी बदलली. आता ती दृष्टी बदलल्यामुळे आता सेम पार्टनरच्या पत्रिकेमध्ये सप्तमा स्थानामध्ये जर तसा ग्रह बरा असेल तर ती पत्रिका जुळते आणि जुळू शकते. याच्यावरती ज्योतिषाने आणि त्या व्यक्तीने जे भावी आहेत करणारे लग्न
त्यांनी अभ्यास करावा आणि त्याच्याबद्दल योग्य त्या ज्योतिषाकडे मार्गदर्शन घ्यावं आणि विवाह कार्य करायला काही हरकत नाही. त्याच्यावरती वैदिक उपायही आहेत आणि जर एखाद्याला कळालाच आहे की बाबा ह्याचा आज प्रॉब्लेम आहे तर समोरचा व्यक्ती त्या प्रॉब्लेम्सला सांभाळून घेण्यासाठी तो तत्पर राहतो. बाबा हा ह्याचा हा प्रॉब्लेम्स आहे तर ह्याच्या आपण कसं वागायला हवं त्याच्याबद्दल ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून कळतात. मग तसा मंगळ जोश जो समाजामध्ये हे करून ठेवलाय, भीतीदायक करून ठेवलाय, तसा नाही आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. म्हणजे काय करतात एखाद्याच्या, आता समजा एक स्थळ माझ्याकडे आलं हा आणि मी माझ्या मुलासाठी जर पत्रिका बघतोय, एखाद्या मुलीची पत्रिका आली आणि माझ्याकडे अमुक अमुक सोची पत्रिका आहे आणि त्याच्यात मंगळ आहे असं म्हटल्यानंतर मी सगळ्यांना सांगत सुटतो अरे हा त्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे. तो मग इफेक्ट वेगळा होत जातो लोकांचा आणि मग ते बघण्यात त्या व्यक्तीच्या पत्रिके आणि त्या व्यक्तीला बघण्यात लोक काहीतरी हा वेगळंच काहीतरी असं समजून घेतात. पण तसं नाहीये. लोकांनी त्याच्याबद्दल अभ्यास करावा आणि मार्गदर्शन घ्यावं. त्या मंगळाला तसा दोष देऊ नये असं माझं मत आहे, ज्योतिषी असल्या पण असंही काही लोकांचं म्हणणं असतं की 30 नंतर मंगळाचा इफेक्ट लग्नाच्या दृष्टीने कमी असतो. हे कितपत खरं आहे? आता काय सांगितलं बघा इथे पुन्हा या शास्त्राला कसा अभ्यास, म्हणजे लोकांनी कसं केलं आहे, आपल्याला जे लक्षात राहील आणि आपल्याला फेवरेबल जे असेल तितक्याच गोष्टी लक्षात ठेवतात लोक. आता हा मंगळ काय म्हटलाय, कुमार म्हटलाय, त्याचा मंत्रच असा आहे धरणी गर्भ समुद्रम विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्ती असतं. किशोर अवस्था म्हणजे मंगळाची अवस्था एखाद्या किती वय असू शकते, एक 14 ते 16 वर्षापासून 30 पर्यंत तो सगळ्या गोष्टी धाडसाने करू शकतो. आर्मीमध्ये सुद्धा मला वाटतं एक वयाला बंधन आहे, त्या वयानंतर त्यांना रिटायर करतात कारण त्याचा तो धाडसीपणा कमी होतो. तसाच सेम मंगळाचा आहे. पण तसं होतं असं नाही आहे. तो मंगळ दोष तसाच राहतो. 30 नंतर लग्न करताना सुद्धा थोडासा कामुकपणा, आक्रमकपणा त्याच्या वयानुसार कमी होईल. त्या मंगळाच्या वयाचा हे धरून घेऊन कुंडलीत लग्न करणाऱ्या मुलाच्या वयाशी त्याची सांगड घालून समाजामध्ये असं ठरवलं की बाबा 30 नंतर त्याचा मंगळ दोष कमी होतो. ह्याला कितपत मान्यता द्यावी ह्याचा विचार करायला हवा प्रत्येकाने. पण मूळतः काय असतं, पत्रिकेतील जो ग्रह आहे ना तो स्वभाव निर्माण करतो आणि कुंडली म्हणजे स्वभावच कळते ना कुंडलीवरून आपल्याला. तर ती सुद्धा अभ्यासावी आणि नंतर 30 नंतर मंगळ आहे जर इफेक्ट होत नाही असं जर एखाद्याचं मत असेल तर चांगली गोष्ट आहे, त्यांनी त्या कुंडली तपासून लग्न करायला काय हरकत नाही. पण ज्योतिषशास्त्रात त्याला तितका आधार नाहीये की समाजामध्ये झालाय की 30 वर्षानंतर त्याच्यावरती मोठा अभ्यास झालेला नाहीये. कारण 30 नंतर सुद्धा मंगळ आक्रमक असणारी मुलं, चिडचिड करणारी मुलं आमच्या निदर्शनास आलेली आहे. जसं तुम्ही म्हणाला की निवारणासाठी काही उपाय आहेत, तर मंगळ दोष निवारणासाठी काय उपाय आहेत? हा, आता मंगळ दोष निवारणासाठी काय सांगतात, मंगळाची शांती करावी सांगतात, मंगळाचा जप करायला सांगतात किंवा गणपतीची आराधना करायला सांगतात. कारण मंगळ गणपतीचाच कारक आहे, त्यामुळे गणपतीची आराधना करावी. आणि त्याप्रमाणे कुंडलीत आणि काही ग्रहांचे दोष आहेत का बघून घेऊन त्या योग्य त्या ज्योतिषाकडचं मार्गदर्शन करून त्यांच्या असलेल्या पुरोहित आहेत त्या पुरोहित वर्गाकडनं सुद्धा त्यांनी ते शांती करून घेता येतं. पण ह्याला काय असतं, विश्वास महत्वाचा आहे. मग पुन्हा एखाद्यावरती आपण छाप सोडणार नाही, आम्हाला सांगितलं असं कर तरी असं झालं असं होऊ नये. म्हणजे तुमचा विश्वास आणि तुमची आत्मीयता, जे एखादं कसं आहे माहितीये, आपण हे करणार आणि मला व्यवस्थित होणार अशी ज्यांची भावना असून जे करतात ना त्यांना नक्कीच रिझल्ट येतो. हे केल्यावर काय होणार आहे, होईल की नाही असा विचार केल्यावर त्याचा रिझल्ट येत नाही. पण प्रत्येक आपल्या हिंदू धर्माप्रमाणे प्रत्येक गोष्टीला सोल्युशन दिलेलं आहे. काही चुका झाल्या तरी मार्गदर्शन मिळू शकतं त्याच्यातून बाहेर. पश्चातापासाठी प्रायश्चित म्हणा, असं खूप गोष्टी आहेत. तर त्या मंगळासाठी सुद्धा आहेत. पण क्रूर मंगळ आहे आणि जर लग्न करायचा विचार आणि त्या मुलीला जर नाहीये तर त्यावेळी विचार करूनच करायला हवं, नाहीतर अडचणी येऊ शकतात. आपण वळूया दुसऱ्या दोषाकडे, नाडी दोष जे म्हणतात तो एक्झॅक्टली काय आहे? आता नाडी दोषाबद्दल जर तुम्ही विचारलं तर पत्रिकेप्रमाणे आद्य, अंत आणि मध्य म्हणजे कफ, वात आणि पित्त ह्या 3 नाड्यांचाच ह्या नाडीशी मिलन केलेलं आहे. म्हणजे कुंडलीतल्या आणि वैद्यकीय शास्त्राप्रमाणे. आता लोकांचा गैरसमज असा राहिला आहे की नाडी एक असेल तर एक वेळ चालेल पण रक्तगट एक असू नये. पण हे कन्सेप्ट जे आहे की ना रक्तगटाचा RH निगेटिव्हचा जो प्रश्न आहे, जसा वैद्यकीय शास्त्राचा ठाम आहे तसाच ह्या शास्त्राचा सुद्धा ठाम आहे की अडचणी येतात. आता एखादी एक नाडी असून सुद्धा संतती होती अशी माझ्याकडे एकाने पत्रिका आणून दाखवली. मागच्या एक गोष्ट अशी घडली की मी त्यांना सांगितलं, मार्गदर्शन केलं की एक नाडी आहे, तुम्ही शक्यतो लग्न करू नका. मग दुसऱ्याचं त्यांनी दाखवलं, हे बघा दोघांच्या नाड्या एक आहे तरी त्यांना मुलं झाली. तेव्हा पत्रिका तपासली तर वेळेत फरक होता
वेळ फरक होता म्हणजे ती नाडी बदलली ना त्याची, असंही असू शकतं. असंही होतं एक एकदा. त्यावेळी त्या पत्रिकेप्रमाणे जर नाडी दोष सांगितला असेल तर शक्यतो तो टाळावा. परत त्याच्यामध्ये नाडी पाद कोष्टक म्हणून दाते पंचांगमध्ये आहे. त्याच्यात समजा त्या चरणाला परत महत्व दिलं. म्हणजे असं समजा एखाद्या नक्षत्राची एक नाडी आहे, तर पुन्हा त्याचे चरण आहेत 4, तर ते 4 चरण आणि मुलीचे 4 चरण जर भिन्न असेल, एका लाईनीत येत नसतील, तर तो दोष जातो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याप्रमाणे बघितलं तर त्यानुसार म्हणजे कुंडलीमध्ये जर एक नाडी दाखवली आणि याच्यामध्ये जर तो दोष जात असेल तर तो दोष जातो आणि संतती होण्यामध्ये काही अडचण येत नाही. पण नाडी दोष आणि रक्तगट दोष हे भिन्न आहेत, हे लोकांनी लक्षात घ्यावं. पितर दोष जे म्हणतात, पितृदोष, तो एक्झॅक्टली काय आहे आणि त्याचं निवारण काही आहे का? आहे. आता बघा काय होतं, लोक आई वडील असताना त्यांची किंमत करत नाहीत, त्यांना मान सन्मान देत नाही आणि ते गेल्यानंतर मोठं श्राद्ध कर्म इतकं हे केलं ते केलं, ह्या क्षेत्रात जाऊन केलं त्या क्षेत्रात जाऊन केलं असं म्हणून केल्याने ते दोष जात नाही. मुळातच माझं मत, आता हा विषय जरासा वेगळा भावनिक ठरेल, माझं मतच असं आहे की आपल्या शास्त्राप्रमाणे पूजा अर्चामध्ये सुद्धा मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य देवोभव आणि अतिथी देवोभव. आचार्य, अतिथी आणि देव हे सगळे नंतर सांगितले. मुळातच पहिले देवता आमच्यासाठी मातृपितृ आहे. त्यांची मनं दुखावून, त्यांच्या मनाविरुद्ध वागून काहीतरी वेगळं केल्यावरती ते हर्ट जर झालं आणि त्यांचा जर तो दोष लागतो म्हणतो किंवा त्यांना आपण हर्ट केलेलं असेल, त्यांना कुठेतरी दुखत तळतळ वगैरे असेल, ते हा दोष सुद्धा पत्रिकेत दाखवतात. हा वेगळा म्हणजे दोष पत्रिकेत कसे दाखवतात त्याचा वेगळा कन्सेप्ट आहे. कधीतरी पुन्हा आपण याच्यावरती बोलू. कारण पितृदोषांचा किंवा कालसर्प दोष हे पत्रिकेत कसे दाखवले जातात आणि कसं काय रिएक्ट होतं त्याचं ते सांगतो. तर पितृदोषांसाठी कसं सांगितलंय, हा कालसर्प दोष जो आपण म्हणतोय की नाही, हा पितृदोषाशीच निगडित आहे. मग पितृदोष कसे कसे निर्माण होतात, तर एखाद्या आम्ही तुम्हाला मगाशी सांगितलं की देवयज्ञ, पितृयज्ञ जे सांगितले आणि ऋषी यज्ञ वगैरे, म्हणजे समाजाच्या साठी यज्ञ म्हणजे मीन्स काय आहे की आपण त्याच्याबद्दल एक चांगली भावना, ज्या गोष्टीपासून आपल्याला चांगलं मिळालं त्यांचं ब्लेसिंग म्हणजे थँक्स म्हणण्यासाठी जी एक पद्धत आहे, तीच प्रार्थना आहे ना, आपण त्याच्यासाठी हे करतो. तर ती पितरांसाठी कधी सांगितली आहे, तर पितरांच्या गेल्यानंतर त्यांच्या श्राद्धाच्या तिथी आहेत. तर थोडे लोक काय होतात, म्हणजे जास्त शिक्षण असल्याकडे परदेशात जावं लागतं, मग त्यांना श्राद्ध कर्म, हे कर्म ते कर्म करता येत नाही. मग त्यानंतर त्या पितराच्या दोषामध्येच मोडल्या जातात. मग हे काय होतं, वंशाचा छेद आणि वंश विस्तार थांबवतं. मुळातच लग्न ही कन्सेप्ट अशी आहे की प्रजेच्या उत्पत्तीसाठी, सप्तपदीमध्ये सुद्धा काय सांगितलं, प्रजेच्या उत्पत्तीसाठी, संतती होण्यासाठी, प्रजेची उत्पत्ती होण्यासाठी आणि प्रजेचं कल्याण विस्तार होण्यासाठी संतती विवाह संस्था किंवा विवाह कार्य सांगितलेलं आहे. नाहीतर कोणी आपल्या मनासारखं राहू शकतो, आपल्याला जो आवडतं त्याचे राहू शकतो, आपले शारीरिक संबंध आहेत ती भूक मिटवून, मग ह्याच्यातून आपल्या समाजासाठी काहीच नाही ना. तर त्या ठिकाणी पितृदोषामुळे तिथे छेद निर्माण होतो. म्हणजे त्यांचे लग्न कार्य न होणे, संतती न होणे, लग्न कार्य न टिकणे आणि त्या संसाराचा म्हणजे त्या कुलाचा उद्धार न होणे, ह्या पितृदोषात येतात. मग काय काय कसं ते पितृदोष लागू शकतात. आता समजा एखाद्या व्यक्ती घरातून बाहेर सोडून गेलेला आहे आणि तो कुठेतरी गेलाय, त्याच्यानंतर काय करतात, घरची लोक त्याचा विचारच करत नाही तो कुठे गेलाय काय वगैरे. आणि समजा तो मरण पावला आणि त्याचे जर पुढच्या ज्या त्याच्या मोक्षत्वासाठी लागणाऱ्या ज्या काही विधी असतात आपण जर नाही केला, तर तो सुद्धा पितृदोषामध्ये येतो. मग हे इथे जमा झालं पितृदोषामध्ये. ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी, अपमृत्यूने मरणारी लोक, त्यांच्या शांतीसाठी जे केलेली कर्म ही होत नाहीत व्यवस्थित. मग ज्यावेळी एखादा ज्योतिषी म्हणजे लग्न होत नाही, तो पत्रिका बघतो आणि पत्रिकेमध्ये सांगतो नाही तुम्हाला पितृदोष आहे आणि पितृदोषामुळे असं होत आहे. मग तो कालसर्प शांती किंवा नारायण बलिविधी, त्रिपिंडी नारायण श्राद्ध वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगतो, त्या झाल्यानंतर खूप लोकांना रिझल्ट फास्ट आलेला आहे. म्हणजे शेवटी या पितृंची तृप्ती होणे खूप गरजेचं आहे आणि हे पत्रिकेमध्ये दाखवतात पितृदोष. आता हे पितृदोष दाखवण्याच्या 2 पद्धती. एक तर कुंडलीमध्ये कळतं, शिवाय आध्यात्मिक ज्योतिष थोड्या लोकांचं असतं, त्या शास्त्रावरही कळतं, कवडी शास्त्रावरही कळतं. असं या वेगवेगळ्या शास्त्राच्या माध्यमातून म्हणजे आता गोळ्यात वगैरे प्रसाद लावणे हा प्रकार आहे, कौल घेणे, त्या कौलात सुद्धा कळतं की नाही तुमच्यावरती पितृंची कृपा नाही आहे. तर पितृंची कृपा असणं खूप गरजेचं आहे. आता समजा ते म्हणतात नाही आमचे आई वडील आहेत आणि कुठल्या पितृंची कृपा, तर आजोबा असतात, पणजोबा असतात, कुटुंबातले कोणी व्यक्ती वाईट मरणाने मेलेले असतात, तर त्यांचे सुद्धा दोष लागतं आणि त्या दोषामुळे वंशाचा छेद होणे किंवा त्या वंशाचा उद्धार न होणे याच्यासाठी लागणारे दोष कुंडलीमध्ये कळतात आणि त्याला ते पितृदोष असं म्हणतात. लग्न लवकर जमण्यासाठी किंवा वैवाहिक जीवनातले अडथळे दूर करण्यासाठी काही दैवी उपासना
निश्चितच आहे. बघा, थोड्या गोष्टी अशा आहेत की घरातून संस्कारातून मिळतात. आता कुठे कुठे कसं आहे हे आपल्याला सांगता येणार नाही, कारण वंशाचा म्हणजे प्रत्येकाचं शिक्षण आणि शिक्षणाप्रमाणे शहरीकरण या ठिकाणी जाऊन प्रत्येकाचे म्हणजे पूजा अर्चनाच्या विधी विचार हे वेगवेगळे झाले. आता मूळ गावात किंवा जुन्या पद्धतीप्रमाणे जर बघितलं तर हरतालिकाची जी पूजा आहे ना, गणपतीच्या वेळी करतात, तर ते लहान मुली सुद्धा करतात. हो. आणि मी असं बघितलं आणि बघण्यात आलं ना, तर ज्या मुली लहानपणापासून हरतालिकांची पूजा करतायत, मग उपवर म्हणजे विवाह योग्य झाल्यानंतर त्यांना योग्य तो जोडीदार मिळतोच, ही लहानपणापासून आली. आता तोच विचार कन्सेप्ट ठेवून काय लहानपणापासून व्यक्ती पूजा करतो असं नाहीये, बा आई करते म्हणून मी केलं, घरात करतात म्हणून मी केलं. आणि थोड्या हौशी असतात त्यांना काय उपासाचे पदार्थ खायला मिळणार त्यामुळे उपास करते, असंही थोड्या लोकांचं आता सुद्धा वेगवेगळे लहान मुलं तसंच करतात. माझाही उपास आहे, आपल्याला खायला काहीतरी साबुदाण्याची खिचडी मिळणार, हा विनोदाचा भाग झाला तरी सुद्धा शुद्ध हेतू त्या गोष्टीचा, बाबा आई करते आहे ना, मी करणार, मलाही ते करायचं, ह्या हेतूने सुद्धा ते होतं. त्याच्यानंतर जेव्हा एखादी मुलगी उपवर झाली म्हणजे लग्नाची योग्य झाली आहे, आता लग्न कार्य झालंय, तिचं शिक्षण कार्य झालंय, तर त्याच्या आधीपासूनच गणपतीची आणि देवीची उपासना त्यांनी करावी. आणि कसं आहे, त्या उपासना केल्याने त्यावेळी जरी तिला फळ नाही मिळालं, पण तिच्या योग्यतेवेळी तिला फळ मिळतं. त्याप्रमाणे जप आहेत, देवेंद्राणी जप आहे, मुलींनी करायचा, मुलांनी करायचा. तर पत्रिकेत जर काही दोष नाही आहेत ना, तर जनरल काही आपल्या कुलदेवतेची उपासना वगैरे असं केलं तर विवाह कार्य घडतात, म्हणजे त्या होण्यामध्ये काही अडचण येत नाही. आणि समजा जर दोष एखाद्याने पत्रिकेत सांगितले, बाबा नाही अमुक अमुक दोष आहे त्यामुळे ते विवाह कार्य घडत आहे, तर त्याच वेळी जर त्यांनी ते करून घेतलं तर त्यातूनच त्यांचं निवारण होऊन लग्न कार्य लवकरात लवकर ठरतात. भरपूर असे विधी आहेत जे थोडी लोक मंगळागौरीची उपास करतात, श्रावणातले सोमवार करतात. त्या म्हणजे सगळ्यांनी ते लग्नासाठी ते उपास सुरूच करा असं नाहीये, पण ज्याच्या ज्याच्या भावना आहेत. म्हणजे कसं आहे, आता आताच्या ते ह्याच्यामध्ये म्हणतात की क्लिक होणे, एखादी खूप मुलं आपण बघितलेली असतात, खूप मुली आपण बघितली असतात, पण तो जेव्हा आपण एखाद्या मुलीला बघतो, बाबा मग ती कशी असून दे, ते म्हणत हा हीच आपली, म्हणजे बघताना बघा त्या मंत्रामध्ये सुद्धा कसं दिलं आहे, पत्नी मनोरमाहम देही मनोवृत्त्यानुसारी, म्हणजे माझ्या मनाची इमेज मी केलेली आहे त्या मुलीची मनोवृत्त्यानुसारी, तारिणी दुर्ग संसारी सागरस्य कुलोद्भवा, म्हणजे माझ्या संसाराला सागरातून सुद्धा ती तारणारी असावी. पण त्याच्या आधीचं काय म्हणणं आहे, तर मनोवृत्त्यानुसार म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनामध्ये एक आपल्या भावी पुरुषाच्या म्हणजे नवऱ्याच्या मुलीच्या प्रत्येकाने इमेज एक तयार केली, त्यानुसार त्या म्हणजे त्या साच्यात बसली की ते क्लिक होणं, ते तसं त्यांना क्लिक होतं आणि ते लग्न होऊनही जातं. पण उपासना जर तुम्ही विचारलं तर आधीपासूनच म्हणजे काय होतं, थोडे लोक आता इंजिनियर आहेत, मुलं मोठमोठे शिकलेले आहेत, डॉक्टर्स आहेत किंवा बाहेर असतात, त्यावेळी त्याला जर एखादा उपास झाला, तू कशाला उपास करतोय, तर बरी बायको मिळण्यासाठी करतोय असं तर तो म्हणू शकत नाही. मग त्याच्यासाठी वेगळं काहीतरी आहे, म्हणजे त्यावेळी त्यांनी ते पत्रिका दाखवावी आणि त्याप्रमाणे त्याची उपासना त्यांनी करावी, निश्चितच लग्न कार्य होतं. आणि दुसरी गोष्ट असं म्हणजे तुमच्या मनातून जेव्हा येतं की नाही मला करायचंच आहे, त्यावेळी निश्चित त्याच्या समोर तो व्यक्ती उभा राहतो. मग बघूया आणि 1-2 वर्ष जाऊन दे आणि करिअर करायचं आहे आणि मग बघूया आणि थोडी वर्ष जाऊन दे, ही नोकरी लागून दे. तुम्हाला ह्या तुमच्या माध्यम चांगला आहे की मी तुमचे धन्यवाद मानतो की तुमच्या या माध्यमामुळे मला आणि काही जास्त 4 गोष्टी माझ्या मित्रपरिवारांना सांगता येतील आणि तुमच्याही मार्फत लोकांना कळतील. थोडी लोक काय करतात की हा 10 वर्षामध्ये दिसून आलेला एक टॉपिक आहे लक्षात घेण्यासारखा. या 10 वर्षामध्ये नवीन लग्न झालेल्या मुलांना संतती होत नाही. हो, कॉमन प्रॉब्लेम. आणि मग संतती होत नाही, त्याला दोष मुलीला देऊन पुन्हा घटस्फोट, परत तो दुसरं. तर काय होतं याच्यामध्ये माहिती आहे, करिअर म्हणून घेऊन ती लोक संतती न होण्यासाठी जे रोग प्रतिबंधक काही गोष्टी आहेत ते घेऊन त्या गर्भांवरती आघात होतो. कारण आजच्या जनरलमध्ये खाणं हे ते त्याप्रमाणे शरीर राहिलेलं नाही. एखादी गोष्ट होऊ नये म्हणून एखादं जर औषध घातलं की ती होतच नाही, म्हणजे स्टॉप साठी असते, रोधकासाठी. आता रोधक नाहीये, विरोधक होत आहे त्याचं. आणि ह्या गोष्टी अशा दिसून आल्या की ह्या 10-15 वर्षामध्ये की संतती न झाल्यामुळे त्यांनी मुलीला सोडून दिलं किंवा नवरा सोडला किंवा नवऱ्यातच काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. आणि एक गोष्ट अशीच आहे की कुंडली मूळ जी आम्ही पत्रिका बघतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा 7th स्थानावर ना तो पार्टनर कसा असेल आणि तो पार्टनर आपल्या पत्नीला ते सुख देऊ शकतो की नाही, मग तो मेल असून दे फिमेल असून दे, त्याच्याबद्दलच्या विचारधारणा नाही, हा सुद्धा त्या पत्रिकेत कळतात. त्या नक्षत्रावर्ण आणि गुणमेलनावर्ण त्या 8 गुणांवर्ण कळत नाही, मूळ पत्रिका असेल त्याच्यावरच कळतं. तर ह्या बारीक बारीक गोष्टी प्रत्येकाने विचार करून जर मार्गदर्शन घेऊन योग्यतेचं मार्गदर्शन घेऊन जर करेल ना, तर त्यांचं आयुष्य म्हणजे वैवाहिक जीवन खूप सुलभतेने व्यवस्थित
पूर्णपणे होऊ शकतं नीट होऊ शकतं, पण त्याचा आधार घ्यावा, लोकांनी मार्गदर्शन योग्य ते घ्यावं. अर्ध काहीतरी ऐकून घेऊन परत ते हे करावं, मग नाही मी असं ऐकलं होतं, पण ते ऐकलंच नाही पूर्ण. त्याला जितकं हवं होतं तितकंच ऐकलं. तसंच ते लोक काय करतात, 30 वर्षापर्यंत मंगळ काम करतो, त्याच्यानंतर करत नाही, असं नाहीये. ते त्याला आधार आहे प्रत्येक गोष्टीला. तो जाणून जर एखाद्याने त्याचा अभ्यास केला ना, तर निश्चितच त्या आपल्या ज्योतिषशास्त्राचाही, आपल्या हिंदू धर्माचाही, वैदिक ज्योतिष पद्धतीचाही, आणि जे तुमच्यासारखे भावी, आता तुमची तळमळ काय की लोकांची विवाह कार्य व्हावे, लवकर व्हावे, त्यांना अडचण येऊ नये, ह्या हेतूनेच आणि ते टिकावी. हा मेन म्हणजे टिकावी. तर हे जे तुमची भावना आहे, ही कळकळ जी तुमची आहे, म्हणजे तुमची सेवाचा एक प्रकारची सेवा आहे समाजासाठी, तशीच मलाही असं वाटतं की आपण काहीतरी सेवा करत राहावं. पण मार्गदर्शन योग्य घ्या, योग्य त्या ज्योतिषाकडे जावा, आणि मार्गदर्शन करून त्याच्यातून तुम्हाला निश्चितच फळ मिळेल. थँक्यू गुरुजी, तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल, तुम्ही सांगितलेल्या मार्गदर्शनाबद्दल, सप्तपदी विवाहामार्फत तुमचे खूप खूप आभार आणि थँक्यू सो मच.